बाल संरक्षण गृहामध्ये सर्वच प्रकारच्या बालकांना दाखल केलं जातं, मग ते अनाथ असो वा एखाद्या ठिकाणी सोडून दिलेलं असो। मात्र अहमदनगरमधील शासकीय मान्यता असलेल्या बाल संरक्षण गृहामध्ये रस्त्यावर सापडलेल्या मतिमंद बालकाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आलाय। गेल्या 4-5 दिवसांपूर्वी नगर कल्याण महामार्गावर शहरातील अमृतवाहिनी ग्रामीण विकास संस्थेला एक मतिमंद बालक सापडलं होतं। बाल संरक्षण कायद्यानुसार बालकाला संरक्षण गृहामध्ये दाखल करणं बंधनकारक असल्यानं या अमृतवाहिनी संस्थेने त्या बालकाला दाखल करण्यासाठी बाल संरक्षण गृह गाठलं। मात्र तेथील अधिकारी चक्क या बालकाला दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। याबाबत अमृतवाहिनी ग्रामीण विकास संस्थेचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी अधिक माहिती दिली आहे। बाल कल्याण समितीकडे 18 मुलांची यादी पण दिली होती मतिमंद बालकांच्या बाबतीत। या आधी पण मतिमंद बालक सापडलेत। आपण कायद्यानुसार जे ॲक्टनुसार बाल कल्याण समितीसमोर हजर करतो, परंतु बाल कल्याण समितीने आजपर्यंत ह्या बालकांच्या पुनर्वसनाबाबत ठोस कारवाई कोणतीही केली नाही। बाल संरक्षण कक्ष स्वतंत्र यंत्रणा असताना देखील यांना बालकांच्या संरक्षणासाठी वारंवार यांच्याकडे मागणी केलेली। तशा अनेक बालकांना जे आत्ताही सध्या 3 एका मुलीवरती रेप झालेला असताना सुद्धा तिला मनोधैर्य योजनाही या लोकांनी अद्याप दिली गेलेली नाही। याला 8 ते 9 महिने होऊन गेलेले। अशा मतिमंद बालकांच्या बाबतीमध्ये मागील 2 वर्षापासून आमची अमृतवाहिनी संस्था या बाल कल्याण समिती आणि शासकीय यंत्रणांसोबत झगडते, परंतु कुठलीही यांना पाझर अजूनही फुटलेला नाही आहे। तर हीच अपेक्षा आहे की भविष्यातल्या येणाऱ्या काळामध्ये या बालकांसाठी व्यवस्था व्हावी। समाज कल्याण, महिला बाल कल्याण विभाग आणि बाल संरक्षण कक्ष आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून या बालकांसाठी कुठली ठोस काही ना काहीतरी व्यवस्था होणं अपेक्षित आहे। तर अशा प्रकारच्या मतिमंद बालकांची हेळसांड होत असल्याची प्रतिक्रिया खुद्द बाल कल्याण समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र पवार आणि डॉक्टर बंदरकर यांनी दिली आहे। मतिमंद, अनाथ किंवा सापडलेली मुलं दाखल करून घेण्याची जबाबदारी या संस्थांची असते। कृपया त्यांनी अशा बालकांना सांभाळून घ्यावं, अशाच प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतायत। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर।